लोकसभा निवडणुकीचा 7वा आणि अखेरचा टप्पा आज पार पडणार आहे। या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना रनौत, रवि किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत कौर बादल या आदी विरोधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत। मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासून ठाणे रेल्वे स्थानकातील रूळ हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी देखील रेल्वे प्रवाशांची कसोटी लागणार आहे। महाब्लॉकमुळे आज लोकलच्या 534 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी महा मेगा ब्लॉक घेतलेला आहे। यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। रविवारच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे अधिक हाल होऊ नये आणि म्हणून पश्चिम रेल्वेने रविवारी 2 जून रोजी घेण्यात येणारा ब्लॉक रद्द केलाय। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5चं रुंदीकरण सुरू झालं असून रेल्वे रूळ हलवण्याचं कार्य पूर्ण झालेलं आहे। शनिवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल। त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालेला आहे। न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी विशाल अग्रवालच्या महाबळेश्वर कनेक्शनचा पर्दाफाश केला होता। तर विशाल अग्रवालच्या एमपीजी हॉटेलला सील करण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेच्या टीम काही वेळातच पोहोचणार आहेत आणि काहीच वेळात हॉटेलला टाळं ठोकण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या आदेशाने आता अखेर कारवाई होते। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, विशाल अग्रवालचं हॉटेल सील होतंय, काय अपडेट? अगदी बरोबर आहे। पुढच्या काहीच तासांमध्ये विशाल अग्रवाल यांचं हॉटेल सील करण्यात येईल। काही वेळात म्हणजे अगदी 15 मिनिटात किंवा अर्ध्या तासामध्ये महाबळेश्वर नगरपालिकेची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचेल आणि हे हॉटेल सील करताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं पाहायला गेलं तर विशाल अग्रवाल यांचं हे अनाधिकृत हॉटेल आहे हे समोर आल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि संपूर्ण चौकशी झाल्यानंतर हे हॉटेलमधला बराचसा भाग अनाधिकृत आहे आणि चुकीच्या पद्धतीने इथं बांधकाम केलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर ही जी प्रॉपर्टी होती ही शासकीय मिळकत आहे, खरं तर शासनाची जागा आहे, परंतु काही वर्षांकरता ही भाडे तत्वावर देण्यात येते। मात्र याचा वापर रहिवास वापर म्हणून करायचा असतो। रहिवास वापरासाठी घेतलेली जागा या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल विशाल अग्रवाल यांनी बांधलं आणि त्याचा सर्रास वापर करत कोट्यावधी रुपयांचं धन यांनी खरं तर यातून जमवलं आणि हे सगळं समोर आल्यानंतर आता सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हे हॉटेल काही वेळात सील करण्यात येईल। निश्चितच, म्हणजे एकंदरीत विशाल अग्रवाल याचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे। धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राज्यामध्ये असलेल्या लहान मोठ्या 2997 धरणांनी तळ गाठला असून सध्या 315 अब्ज टीएमसी म्हणजे अवघा 22% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। औरंगाबाद विभागात सर्वात कमी 8.87% पाणीसाठा असून त्याखालोखाल पुणे विभागात 15.37% पाणी आहे। मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि यंदाचा कडक उन्हाळा यामुळे अखेरच्या टप्प्यात मनमाडकरांना तीव्र टंचाईला तोंड द्यावं लागतंय। यंदा उन्हाळ्याच्या 4ही महिन्यात मनमाडकरांना पाण्यासाठी रणरण भटकण्याची वेळ आलेली आहे। सध्या महिन्यातून एकदाच तर काही ठिकाणी 24 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं मनमाडकरांना पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे। मुंबई पालिकेकडून पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाण्यातील काही भागांमध्ये 5% पाणी कपात लागू झाली आहे। या कपातीचं प्रमाण 5 जून पासून 10% होणार आहे। नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेववाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर, शिवाजीनगर, पडवळनगर या भागात पाणी कपात होणार आहे। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सद्यस्थितीमध्ये 29% इतका पाणीसाठा शिल्लक असून तो 25 जुलैपर्यंतच राहणार आहे। यंदा पावसाळा लांबणीवर गेल्यास किंवा कमी पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठा पुरवण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे। जळगावच्या बोदवड शहरात 15 ते 20 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मात्र नगर पंचायतीमार्फत पाणी पुरवठ्याबाबत कुठलंही नियोजन दिसत नाही, तर नागरिकांनी तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी होते।
जोपर्यंत पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या तळघराचा संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत दर्शन सुरू करू नये असं महर्षी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक गणेश अंकुशराव यांनी म्हटलेलं आहे। मंदिरात आणखी काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं असल्याचं ते म्हटलंय। शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी 4 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या पालकांना नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे। साथीच्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती आणि रुग्णालयांना दिलेल्या आहेत। साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष BA सत्र 6 या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। या परीक्षेत 4675 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी 49.31 एवढी आहे, तर 4806 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत। प्राध्यापकांची अपुरी संख्या, ऑपरेशन्सची कमी संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव अशा विविध कारणांमुळे राज्यातील शासनाच्या 18 आणि मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील नायर आणि कूपर या 2 वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रत्येकी 3 ते 6 लाख रुपयांचा दंड ठोठावत 2 महिन्यात त्रुटी दूर करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर हा दंड का लावला आहे याबाबत मात्र अधिष्ठातांनी आश्चर्य व्यक्त केलंय। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीनं टाइम टू ट्रॅव्हल या नावानं एका अनोख्या योजनेची घोषणा केलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रवाशांना केवळ 1177 रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे। या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना येत्या 3 जूनपर्यंत आपल्या तिकिटाचं बुकिंग करावं लागणार आहे आणि ज्या प्रवाशांकडे केवळ केबिनमध्ये घेऊन जाण्याइतकंच सामान आहे अशाच प्रवाशांकरता ही योजना लागू आहे। जळगावच्या रावेरमध्ये केळी पीक विम्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उत्पादकांना निकषाप्रमाणे भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानीनं दिलाय। रावेरमध्ये रक्षा खडसे या चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलाय। थोड्या मतानं नाही तर 1 लाखांहून अधिक मताधिक्यानं त्या विजयी होतील असं खडसे म्हटले। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये मार्च 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रमाणात तब्बल 300% वाढ नोंदली गेलेली आहे आणि यामुळे देशातील 36,000पेक्षा जास्त ग्राहकांना एकूण 30,000 कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तळघरात विठ्ठलाची पुरातन चतुर्भुज मूर्ती आढळलेली आहे। त्याचबरोबर 7 ते 8 प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती, काही बांगड्यांचे तुकडे आणि नाणी तळघरातून बाहेर काढण्यात आलेले आहेत। विठ्ठल मंदिरातील या तळघरात विष्णू बालाजी रूपातील 3 ते 4 फूट उंच असलेली अजून एक मूर्ती सापडलेली आहे। विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ एक दरवाजा आढळून आलाय आणि या दरवाजापासून काही अंतरावर 6 बाय 6 फुटाचं तळघर आढळून आलं होतं, त्यात या मूर्ती आढळल्या। विठ्ठल मंदिराच्या तळघरात एक देवीची मूर्ती देखील सापडली आहे। हाती तलवार घेतलेली ही मूर्ती महिषासुरमर्दिनीची असावी असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय। दरम्यान तळघरात सापडलेली ही मूर्ती विठ्ठलाची नसल्याचा दावा साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक सदानंद मोरे यांनी केलाय। सापडलेली मूर्ती ही चतुर्भुज असून विठ्ठलाची मूर्ती द्विभुज असते असं सदानंद मोरेंनी स्पष्ट केलं। नालेसफाई जर नीट झाली नाही तर KDMC अधिकारी आणि कंत्राटदारांची हयगय केली जाणार नसल्याचा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिलेला आहे। हा जनतेचा पैसा आहे, कोट्यवधींची उधळपट्टी होऊ देणार नाही अशा शब्दात आमदार भोईर यांनी KDMC अधिकाऱ्यांना सुनावलं। नालेसफाई झाली तर नाल्यामध्ये कचरा कसा काय आला असा सवाल त्यांनी केला। आमदार योगेश सागर भर रस्त्यात BMC अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावर ठेकेदार आमचं ऐकत नाही, हे अधिकारी सार्वजनिकरित्या सांगतायत आहे ती कामं पूर्ण करा, नवे रस्ते खणू नका ही सूचना देऊन देखील ऐकत नसतील तर त्यांचा सन्मान करायचा का असा सवाल त्यांनी केलाय। मी कुणालाही मारहाण केली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं।
महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे। मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळाची दाहकता असून शेतकरी ढसाढसा रडतायत। शेतकऱ्यांचे हे अश्रू निर्ढावलेल्या सरकारला दिसत नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। इकडे शेतकरी हताश झालाय असं असताना मुख्यमंत्री मात्र विश्रांती घ्यायला गेलेत असं म्हणत पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला। विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे, मात्र शनिवारी दुपारनंतर विदर्भातील काही भागात तापमानात घट होईल आणि त्याचसोबत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। गोंदिया, भंडारा, गडचिरोली भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर नागपूर, वर्धा भागातही तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर हळद विक्री झाली, मात्र हळद विक्रीनंतरही खरेदीदार आणि आडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना अद्याप हळदीचे पैसेच दिले नाहीयेत। त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। यंदा हळदीला 15,000 ते 17,500 रुपये दर मिळाला, मात्र शेतकऱ्यांच्या हातात अद्याप हळदीचे पैसेच न आल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। कुडाळ शहरातील वीज प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त झालेल्या कुडाळ शहरवासियांनी महावितरणाचा अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला। यावर पावसाळ्यामध्ये सहकार्य करा, त्यानंतर वीज पुरवठ्यावर उपाययोजना करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। वाशिमच्या रिसोड शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नगर परिषदेच्या वतीनं हटवण्यात आलंय। लघु व्यावसायिकांनी अवैध दुकानं थाटून अतिक्रमण केलं होतं, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। याची गंभीर दखल घेत नगर परिषदेनं ही कारवाई केली आणि त्यामुळे आता अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले। अकोल्यातील 84 खेड्यांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। अकोट येथील लोहारी रोडवरील MIDC जवळ ही पाईपलाईन फुटली असून पाण्याचे फवारे उडताना दिसून येत आहेत। ऐन दुष्काळात पाण्याचा अपव्यय होत असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करतंय। सांगलीच्या जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मोठं नुकसान झालं होतं। विजेचे तब्बल 200 खांब कोसळल्यानं जत पूर्व भागातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा सुरळीत नाहीये। त्यामुळे तत्काळ वीजपुरवठा करावा आणि ग्रामस्थांनी गैरसोय त्यांची थांबवावी अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केली। जळगावच्या रावेर मुक्ताईनगर भागात अवकाळी आणि वादळी वाऱ्यानं केळीचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान रक्षा खडसे यांनी या नुकसानीची पाहणी करत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। अवकाळी पावसानं वीजपुरवठा खंडित झाला असून ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे हाल होत असून याकडे महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी सोडावं या मागणीसाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको केला। आंदोलकांनी आपल्या मागणीचं पत्र प्रशासनाला देत तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली। मुंबई सेंट्रल भागात आग लागल्याची घटना घडली। वाल्मिकीवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतीतील झेप्टो हब या कंपनीच्या गोदामाला आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। हिंगोलीच्या हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील आरळ गावाजवळ एका बाईक स्वाराला अडवून दरोडेखोरांनी मारहाण करत बाईक स्वाराकडून रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांसह 6 आरोपींना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खिरडा गावात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली। यात जीवितहानी झाली नसून घरगुती साहित्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगावच्या रामदेववाडी अपघात प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन बंजारा समाज बांधवांच्या वतीनं जळगावच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय। जळगावच्या रामदेववाडी येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला आणि 3 मुलांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणातील आरोपीवर अद्याप कारवाई झाली नाही, यावरून बंजारा समाज आक्रमक झाले। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।